पदवी
राम म्हणता रामची होईजे, राम म्हणता रामची होईजे, पदी पैसोनी पदवी घेजे, ऐशे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव आहे, राम रसाची चवी
ऐसे सुख वचनी आहे विश्वास अनुभव पाहे तुका म्हणे चाकोनी सांगे तुका म्हणे चाकोनी सांगे मज अनुभव आहे अंगे ऐसे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपार अमुपा पांडुरंगा ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा मंगल भावन मंगल हारी प्रभु सो दशरथ आजीर बिहारी सिया राम मन सब जग जानी करहु प्रणाम जोरी युग पानी पवन तनय भक्तन हितकर हृदय विराजत आवल बिहारी प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूँ प्रणाम कभी तुम्हें भूलूं नहीं मेरे प्रियतम राम म्हणता रामची होईजे पदी बैसूनी पदवी घेजे ऐशे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे। प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्यमूर्ती तुकोबाराय
यांचा हा भगवान श्रीरामचंद्रांच्या जन्मोत्सवानिमित्त गोड अशा प्रकारचा हा अभंग भगवन नामाची महती सांगणार आहे. विठ्ठल या त्रेतायुगामध्ये भगवान रामचंद्र प्रभू अवताराला आलेले. द्वापारयुगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार झाला. अवतारामध्ये थोडी तफावत आहे. कृष्ण परमात्मा जे आहे ते त्या जेलमध्ये, त्याला काय म्हणतात, कारागृह. भगवान श्रीकृष्ण परमात्मा कारागृहामध्ये अवताराला येतात. भगवान रामचंद्र प्रभू राजवाड्यामध्ये. अशी तफावत आहे त्यांच्या. भगवान श्रीकृष्ण परमात्मा पावसाळ्यात, तर भगवान रामचंद्र प्रभू उन्हाळ्यात. भगवान रामचंद्र प्रभूला एक आई आहे, कौशल्या सखी. काय आहे? एक आई आहे. आणि भगवान कृष्ण परमात्म्याला दोन आहे. देवकी आहे आणि इकडे पण यशोदेला कळलंच नाही ना, तिला पण ही गोष्ट कळालीच नाही, म्हणून कृष्ण परमात्म्याला किती? दोन आहे. अशी त्यांच्यामध्ये काय आहे? तफावत आहे. भगवान रामचंद्र प्रभू 11,000 वर्ष राहिले या भूतलावर. एकच पत्नी केली, एक पत्नी व्रत होतं. आणि कृष्ण परमात्मा 125 वर्षच राहिले, पण किती? 16,108 पत्नी केले 125 वर्षात. आणि भगवान 11,000 वर्षापर्यंत राहिले रामचंद्र प्रभू. अशी दोघांच्या अवतारामध्ये काय आहे? एक तफावत आहे. विठ्ठल भगवान रामचंद्र प्रभूचं जीवन आहे ते आचरणीय आहे. कृष्ण परमात्म्याचं जे काही लीला आहेत, पूर्ण कालावधी भगवंताचा जो आहे तो फक्त उच्चार करण्यासारखा आहे. त्याचं कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करावा, कारण ते दिव्य अलौकिक स्वरूपाचं आहे. आणि प्रभू रामचंद्रांचं जे चरित्र आहे ते तुम्ही आम्ही आचरणामध्ये आणू शकतो आणि आणायलाही पाहिजे. भगवान रामचंद्र प्रभूचं जे चरित्र आहे तुम्ही आम्ही आचरणामध्ये जर आणलं तर आपलं काम झालं. मनुष्य जन्माची काय झाली? सार्थकता झाली. कृतकृत्यश्य भारत. पण ते चरित्र आपण आचरणामध्ये आणलं पाहिजे. भगवान रामचंद्र प्रभू अवताराला आल्यानंतर ते काय करत होते त्यांचं वर्णन एका कवीनं केलेलं आहे. धर्मे तत्परता, मुखे मधुरता, दाने समुत्साहता, मित्रे अवंचकता, गुरु विनयिता, चित्तेति गंभीरता, आचारे शुचिता, गुणे रसिकता, शास्त्रेति विज्ञानता, रूपे सुंदरता, हरो भजनिता, चेते गुणा राघवे. भगवान रामचंद्र प्रभूचं असं जीवन होतं महाराज. धर्मे तत्परता, आपल्या वाट्याला आलेलं जे धर्म आहे, आपण क्षत्रिय आहोत, क्षत्रिय धर्माचं पालन करणं. आपण मोठे बंधू आहोत, तर मोठ्या बंधूनं कसं वागायला पाहिजे तो धर्म भगवान पालन करतात. म्हणून रामप्रभूसारखा भाऊ नाही, रामप्रभूसारखा मित्र नाही, रामप्रभूसारखे पिता नाही, रामासारखा पुत्र नाही आणि रामासारखा शत्रू पण नाही. शत्रू म्हणून जर भगवान रामचंद्र प्रभू उभे राहिले तर बस त्या शत्रूचं धाबद आनंदा. एवढे खरदूषण बलवान, पण एका धनुष्याच्या टणकारामध्ये सगळं त्यांचं सैन्य बहिरं करून टाकलं होतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून रामचंद्र प्रभूचं
इतकं चरित्र काही तुम्हाला काही सामान्य वाटतं का काय? धर्मे तत्परता. आपण जिथे उभे आहोत, कोणता धर्म आहे आपला, त्याचं आचरण कसं करायला पाहिजे, याच्यामध्ये तत्पर प्रभू रामचंद्र होते. धर्मे तत्परता मुखे मधुरता. भगवान ज्या वेळेला त्या अयोध्या नगरीमध्ये कुणाशी बोलायचे तर ऐकणाऱ्याला असं वाटत होतं की अमृताचा वर्षाव होतो की काय. जे माऊलीनं वर्णन केलं, साचा आणि मवाळ मितले आणि रसाळ, शब्द दैशे कल्लोळ अमृताचे. रामानं आमच्याशी बोलत राहावं असं प्रत्येकाला वाटायचं. एवढी मधुरता, एवढं गोडवा होता त्यांच्या बोलण्यामध्ये. प्रत्येकाचा विषयी आदर. आपल्यापेक्षा जर वयानं मोठे असतील तर भगवान साष्टांग दंडवत त्यांना घालत होते. समवयस्क जर असले तर त्याला आपल्या हृदयाला लावायचे, हृदयाला लावायचं. एखादं छोटंसं लेकरू दिसलं तर त्याला कडेवर उचलून घ्यायचं, ते कुणाचंही लेकरू असू दे. असे भगवंताचं फार गोडवा होता महाराज जीवनामध्ये. मुखे मधुरता दाने समुत्साहता. दानधर्म करण्यामध्ये जसे रघुराजा होऊन गेले, त्यांच्या वंशामध्ये दिलीप राजा, रघुराजा, अजराजा हे जे राजे होऊन गेले हे सगळे दानशूर राजे होते. दानशूर राजे होते. रघुराजा जेवढं काही ते सैन्य त्या नेऊन जेवढं काही ते जिंकायचे, जेवढा राज्याचा खजिना त्यांना मिळत होता तो सर्व ब्राह्मणांना, गोरगरिबांना ते वाटून देत होते रघुराजा. जेवढं काही धन मिळालं तेवढं. आणि स्वतः पर्णकुटीमध्ये राहायचे. 6 महिने ऋषितुल्य जीवन जगत होते, 6 महिने स्वारी करायचे. असं ते रघुराजांचं जीवन होतं. आहे नाही ते सगळं देऊन टाकत होते आणि सामान्य पुरुषासारखं ते जीवन जगायचे. आणि ज्या वेळेला ते पर्णकुटीमध्ये, त्याच वेळेला त्यांच्याकडे तो कौत्स्य नावाचा मुलगा आला होता गुरुग्रहातून. तुम्हाला सर्वांना कथा माहिती आहे की तो गुरुग्रही त्याने शिक्षण घेतलं आणि गुरूंना दक्षिणा सांगितली. महाराज काय दक्षिणा द्यायची? गुरुजीने सांगितलं, बाबा तू गरीब आहे, गरीब घरचा मुलगा आहे, तू कशाला दक्षिणा देतो, जा. नाही नाही म्हणले, असं कसं, मी तुमच्याकडून विद्या संपादन केलेली आहे, काहीतरी दक्षिणा मागा. गुरूंना थोडा राग आला आणि गुरूंनी सांगितलं, मला 14 कोट मोहरा पाहिजेत. आपलं हे सगळं आश्रमामध्ये तेवढी त्रुटी आहे. त्यावेळेला सगळी झीज भरून निघाली. आता 14 कोट मोहरा हा गरीब मुलगा कुठून आणणार? पण तरी तो मुलगा म्हणला, महाराज मी थोडा प्रयत्न करतो ते गोष्ट. कोणाच्या भरोशा? रघुराजाच्या भरोशा. मग रघुराजाकडे तो आला मुलगा. त्यावेळेला रघुराजानं नेमकं सगळं वाटून दिलं होतं. स्वतः झोपडीमध्ये होते, पर्णकुटीमध्ये होते. रघुराजानं स्वागत केलेलं आहे. या ब्राह्मण देवता, आसन दिलं, अर्घ्यपाद्यादिकानं पूजन केलं. वय बघत नव्हते, हे किती वर्षाचं लेकरू आहे म्हणून. लगेच त्याच्या चरणावर डोकं, नंतर हात जोडून, महाराज कुणीकडे येणं केलं, काय आपलं कार्य आहे? तो मुलगा थोडा गंभीर झाला. म्हणजे महाराज कार्य घेऊन आलो होतो, पण आता मी काही ती गोष्ट काढत नाही म्हणजे ती गोष्ट. कारण आता तुम्हीच या झोपडीमध्ये राहताय, मी तुम्हाला कशाला सांगणार? हे सांगायला काय हरकत आहे? म्हणजे मला 14 कोट मोहरा मी गुरुजींना कबूल केल्या, मी प्रयत्न करतो, पण तुमच्या भरोशावर केलं म्हणे की रघुराजा देतील. रघुराजा थोडं ऐकून 2 मिनटं उभे राहिले. थोडं जिथे त्या पर्णकुटीत राहायचे थोडे बाहेर आले, आत्मा आले. 1-2 चक्रा मारल्यानंतर त्यांची जी भार्या होती तिनं सांगितलं की स्वामी थोडे बेचैन दिसत आहेत. म्हणजे काय झालं? म्हणजे काही नाही, असा याला 14 कोट मोहरा द्यायच्यात. तिनं सांगितलं, तुम्ही अजून स्वारी जेव्हा करताल त्यावेळेला ते मिळू, तोपर्यंत तिकडून उसण्या घेऊ का? तिकडून तुम्हाला कळालं असं, तोपर्यंत हात उसणं म्हणून काम करायचं का? तर रघुराजाने सांगितलं, अरे प्रिय, मी जोपर्यंत असा हात आहे माझा, मी तोपर्यंतच जगणार आहे. ज्या दिवशी माझा असा हात करायची पाहिजे त्यावेळेला मी जगणार सुद्धा नाही. मग त्यांनी 2 जणांना बोलवलं, त्याचे खलिता लिहिला, कुबेराला धाडला आणि सांगितलं, सावधान, मी तुझ्यावर उद्या स्वारी करतो, मी माझं काम आणलेलं आहे, स्वारी करतो. कुबेराने खलिता वाचल्याबरोबर कुबेराचं धाबदन आणलं. म्हणले, अरे आपलं तर आली पाय आता,
पण नेमकं काय झालं गडबड म्हणजे असं एक मुलगा आलेला आहे, त्याला 14 कोट मोहरा द्यायच्या. कुबेरानं ते युद्ध ऐकताच घाबरून गेला आणि रात्रीच त्यानं ते मोहरा उतायला सुरुवात केली आणि त्या सगळ्या त्या आपट्याच्या झाडावर पडल्या. आपट्याच्या झाडावर त्या 14 कोटच्या पेक्षा जास्त पडल्या. मुलानं 14 कोट घेतल्या, बाकीच्या दुसऱ्यांनी लुटल्या. म्हणून आपण ते आता सध्या आपट्याचे पानं आणतो. आता मोहरा बिहरा काही नाही आहे, पण त्यालाच आपण काय म्हणतो, सोनं. तर अशी ही आख्यायिका आहे. म्हणजे यांच्या वंशामध्ये सगळेच राजे असे उदार होते. प्रभू रामचंद्र सुद्धा दाने समुत्साह होता. दान करण्यामध्ये खूप उत्साह होता प्रभू रामचंद्र. गोदान, भूदान, अन्नदान, वस्त्रदान हे सगळे दान द्यायचे ते राजे. सर्वांना संतुष्ट करायचे. दामे समुत्साहता, मित्रे अवंचकता. मित्र करायचा असेल तर त्याला एवढा जीव लावायचा की काय सांगायचं, त्याचं एकही काम त्या ठिकाणी पडू द्यायचं नाही. याला म्हणायचं मित्र. आणि कपटी मित्र सूल समचारी. रामचरित मानसमध्ये सांगितलं की सुग्रीवा मित्र पाहिजे तर असा पाहिजे, नाहीतर काय होईल. सेवक सठन रूप कृपण कुनारी, कपटी मित्र सूल समचारी. सेवक सठ नृप कृपण कुनारी, कपटी मित्र सूल समचारी. कपटी मित्र नाही पाहिजे. म्हणून मित्रभाव भगवंतानं कसा चालवला. मित्रे अवंचकता, कधीच त्याच्याशी अवंचकता करायची नाही. योग्य कामाशी त्याचं करायचं, खूप प्रेम करायचं. मित्रे अवंचकता, गुरो विनयिता. काय भगवंताचं एक एक गुणानुवाद वर्णन करावं महाराज. असे भगवान रामचंद्र प्रभू होते. विठ्ठल चित्तेती गंभीरता. योग्य प्रसंगाला गांभीर्य. जसं काही लोक म्हणतात, अहो आम्ही एवढंच सांगतोय तुम्हाला त्याचं गांभीर्यच नाही. काही माणसं प्रसंग बघून सुद्धा उगा आपले हसत राहतात. अरे ते गंभीरता ठेवा त्या माणसाची, त्या गोष्टीची. काही गांभीर्यच नाही म्हणले. आपलं मी तुम्हाला जीव तोडून सांगतोय, तुमचं आपलं चालू असं कुठं असतं का म्हणजे. चित्तेती गंभीरता, योग्य गोष्ट त्याचं गांभीर्य फार महत्त्वाचं आहे. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये गंभीर तू श्रीरामा नाना भूतैक समा 11व्या अध्यायामध्ये ते आलेलं आहे. ते भगवंताचं वर्णन केलेलं आहे. भुगे महाराज असल्यानंतर काय बघायचं, आनंदी आनंद भयो. खूप गोड असते. एखाद्याला ताल येत नसला तर ते तालावर आणतील त्याला, असं काय. ते फार गोड अशा प्रकारचं ते भजन आहे. भगवान खूप सुंदर होते. मुखे सुंदरता हरो भजनिता. भगवान महादेवाची उपासना करत होते. बरं रुद्रा, भगवान रामचंद्र प्रभू महादेवाची उपासना करायचे. पिंड असायची, पिंडीच्या समोर बसायचे आणि नंतर हात जोडत होते. हात माहिती का, महिम. भगवान महादेव हो, नाही, महिम न पारंते. हो बस. भगवान महादेव हरो भजनिता. प्रभू रामचंद्र भगवान महादेवाला महिम न पारंते परमविदुषो यज्ञ सदृशी. खूप सुंदर अशा प्रकारचं शिव महिम्न स्तोत्र हे ते भगवान रामचंद्र प्रभू म्हणून हरो भजनिता.
चेते गुणा राघवे, असं हे राघवाच्या ठिकाणी असलेले गुण आहे. आणि या राम जन्मोत्सवानिमित्त भगवान रामचंद्र प्रभूचं स्मरण करायचं. त्यांच्या ठिकाणी असलेलं जे गुणाचा भांडार आहे त्याच्यातलं एखादं का होईना आपल्याकडे आलं पाहिजे, तर आपण खऱ्या अर्थानं कीर्तन ऐकलं. विठ्ठल विठ्ठल. आणि अत्यंत गोड, अत्यंत सुखदायक नाम आहे भगवान रामचंद्र प्रभूचं. पुष्कळचं आपण जप वगैरे वेगवेगळ्या अंगानं करत असतो भगवंताच्या नामाचा. ओम नमो भगवते वासुदेवाया, हेही नामस्मरण आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हे याही माळेचं माणसं त्या ठिकाणी जप करत असतं. वेगवेगळ्या अंगानं नामचिंतन आहे. कोणी रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा म्हणतात, कोणी रामकृष्ण हरी म्हणतात, कोणी विठ्ठल विठ्ठल म्हणतात. पण या सगळ्या याच्यामध्ये सगळ्यात सोपं आणि फलदायक श्रेष्ठ तर काय असेल तर ते राम. रा शब्दाचा उच्चार केला की तोंड उघडतं. तोंड उघडलं की आपले जे काही मागचे पुढचे पाप आहेत मागे केलेले, तोंड उघडलं की जशी हवा बाहेर जाते तसे ते सगळे पाप पळतात. आणि म म्हटलं की तोंडाला कुलूप लागतं. राम म म्हटलं की तोंडाला कुलूप लागून जातं, म्हणजे बाहेरच्या आत येत नाही, कुलूप बंद होऊन जातं. असं हे रामनाम आहे. सर्व पाप भस्म करणारं रामनाम आहे. आणि राम 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 असं आपण म्हणत राहिलो तर त्या जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की तुम्ही राम राम म्हणा आणि राम व्हा. ही गोष्ट पहिल्या कडव्यामध्ये वर्णन केली. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. आपण जो सेवेकरता अभंग घेतलेला आहे त्यामध्ये सांगतात की राम म्हणता रामची होईजे. राम 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 म्हणता म्हणता राम होता येतं. आणि पदी बैसोनी पदवी घ्यायचे. पदी बैसोनी पदवी घ्यायचे म्हणजे अगोदर एक पद आपण आपल्यासाठी मिळवून घ्यायचं. आणि ते पद कोणतं की नामधारक. आपण नामस्मरण करायला लागलो म्हणजे आपल्याला कोणतं पद प्राप्त होतं? नामधारक. हा माणूस कसा आहे? नामधारक आहे. ह्या ज्या काही पदव्या आहेत ना, काही संसारातल्या काही ज्या पदव्या आहेत त्या आपोआप मिळत असतात. संसारातल्या पदव्या समजा शुभमंगल सावधान, तर नवरा हे पद कसं मिळतं? आपोआपच मिळतं. लग्नाला उभा राहिला की झाला नवरदेव, लग्नाला उभी राहिली की झाली नवरी. नवरी नवरदेव हे पद आपोआपच मिळालं. लग्न झाल्यानंतर मुलगा झाला, बाबा हे पद का पप्पा?
पप्पा बाबा काय तुमचं आता सध्याचं असेल, डॅडी, हे पद लगेच मिळून जातं. हे पद मिळून जातं. संसारातले जे काही पद आहेत, सासरा, सासू, मामा, मामी, काका, काकी, हे जे पद आहेत याला काही कुठे विद्यापीठात परीक्षा थोडं द्यावं लागतं. नाही आम्हाला मामा व्हायला एक पेपर द्यावा लागेल, असं काही नाही. मामा व्हायचा असेल तर कोणाला मुलगा व्हायला पाहिजे? बहिणीला. बहिणीला मुलगा झाला की तिथून सर्टिफिकेट आलं की तुम्ही कोण झाले? मामा. मामा झाले. अशा प्रकारचे ह्या पदव्या संसारातल्या ज्या आहेत हे आपोआपच मिळतात. याला काही कुठे हे करायची गरज नाही, काही नाही. एखाद्याने लग्नच नाही केलं तर त्यालाही पदव्या मिळतात. तात्या, त्यालाही लोक म्हणत असतात तात्या. वेगवेगळ्या प्रकारचे पद त्यालाही मिळतात. हो, नाही तर कोणी त्याला संड्या. लग्न जर नाही केलं एखादं देव मोकार संड्या आहे नुसता, असं लोक काही पदव्या देत राहतात. हो, तर ह्या संसारातल्या ज्या काही पदव्या आहेत त्या काही मिळवायची गरज नाही. आणि काही पदव्या ज्या आहेत त्या लोक देतात. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, अशा ज्या काही पदव्या आहेत ते लोक देत राहतात. त्यांना जसं कळतं. वैराग्य मूर्ती, गाथा मूर्ती, प्रेम मूर्ती, असं लिहित राहतं. लोक पदव्या देतात. मागे एक पत्रिका आली होती इकडं चिकलठाण्याकडे सप्ताह, त्याच्यात माझ्या मागे नावाच्या मागे प्रेम मूर्ती असं लिहिलं. पण त्यांनी कधी माझ्या प्रेमाची परीक्षा घेतली का? हे खरोखर प्रेम मूर्ती आहे का क्रोध मूर्ती आहे हे कधी काही पाहिलं का? त्यांना तसं वाटलं. पण ते परीक्षेत एकदा उतरल्यानंतर डिग्र्या द्यायला पाहिजे ना, थोडंसं खेटून बघायला पाहिजे, मग कळतं ना का प्रेम मूर्ती काय ते. पण पाहिलं की लगेच लिहून टाकतात. अशा पदव्या लोक देत राहतात. आता विनोद मूर्ती ही काही पदवी आहे का सांगा तुम्ही? विनोदाचार्य, रामायणाचार्य, भागवताचार्य. आणि एखादा मनुष्य भागवत सांगायला लागला की लोकच म्हणतात त्याला काय लावतात पदी? भागवताचार्य. तुम्हाला आचार्य काय हे तरी कळतं का? भागवतातले त्याचे 10 श्लोक पाठ नाही आणि तुम्ही त्याला भागवताचार्य म्हणायला लागले. रामायणातल्या त्याला 10 चोपाया पाठ नाही, त्याला काय म्हणायला लागले? रामायणाचार्य. ते रामायण सांगू लागले. पण त्या आचार्याचा काय अर्थ होतो याचं तरी काही माहिती आहे का? हो, आपको सिर्फ आचार की बदनी मालूम, सिर्फ आचार मालूम है. आचार्य क्या होता है ये समजता नहीं आपको. तर आचार्य पदवी काय एवढी सोपी आहे का? पण लोक देत राहतात. अशा पदव्या देत राहतात कुणाला. तर हे पदव्या समाजाकडून मिळालेल्या असतात आणि काही पदव्या आपोआप मिळतात. पण ही जी रामची होई जे ही जी पदवी आहे ही सामान्य पदवी नाही. ही पदवी सामान्य नाही. ही पदवी प्राप्त होण्याकरता अगोदर एक पदवी घ्यावं लागेल आणि ती पदवी नामधारक. नामधारक ही पदवी अगोदर घ्या. पदी बैसोनी म्हणजे कोणत्या पदावर बसा तुम्ही? अगोदर नामधारक या पदावर बसा. तुम्ही स्वतः नामधारक व्हा आणि मग ते नाम सातत्यानं घेत राहा तर तो राम होतो. नारद महर्षीनं वाल्मिक ऋषीला, वाल्ल्या कोळ्याला कोणती पदवी दिली? अगोदर नामधारक पदवी दिली. त्याला नामधारक केलं आणि मग नामधारक केल्यानंतर त्याचे जे मागचे संस्कार होते ते इतके जबरदस्त होते की त्याला राम सुद्धा म्हणता येत नव्हतं. काय म्हणत होता? मारा मारा मारा. संस्कार फार कठीण असतात बरं. ते काय झालं, एका मुलाचं लग्न झालं ना तर त्या लग्नाच्या वेळेला ब्राह्मण पूजा करतात. अग्निकुंड वगैरे लावतात, तिथं नवरा बायकोला बसवतात, ते मंत्र वगैरे म्हणतात, नंतर ते असे फेरे घ्यायला लावतात. हो, आणि कधी सुरुवातीला नवऱ्याला पुढं ठेवतात, नंतर बायकोला मागे, नंतर काही मंत्र झाल्यानंतर बायको पुढे आणि नवरा मागे. तो ब्राह्मण सांगत होता, अरे बाबा आता बायकोला पुढं चालू रे, तू मागे चाल. तो 1-2 मिनटं चालायचं की लगेच पुढे यायचं
आणि ते ब्राह्मण पुन्हा म्हणायचं, अरे आता नाही, आता आमचे मंत्र बदलले, आता बायको पुढे तू. तो पुन्हा 2 मिनिटांनी पुढे यायचे. त्या ब्राह्मणाला आला राग. आणि ब्राह्मण त्या मुलाच्या बापाला म्हणले तुमचं काट्ट पागल आहे का? म्हणले काय झालं? म्हणजे त्याला 2 माऱ्या म्हणलो की तू बायकोला पुढं चालू दे आणि तू मागे मागे चालतं, ते राऊंड राऊंड पुढे येतं ना. बापाने सांगितलं महाराज ते पागल नाही आहे, ते ड्रायव्हर आहे, त्याला ओव्हरटेक करायची सवय आहे. विठाला विठाला हे काय आहे? हे संस्कार. तसं या वाल्या कोळ्याला संस्कार काय होते? मारा मारा मारा. त्यांनी कधी राम म्हणायचे, पण त्याला केलं नारद महर्षीनं, म्हणत राहतो राम 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 राम. पुढे पुढे या, पुढे पुढे या, ऊन लागलं. सरका सरका. हे घे पण तुम्ही पण थोडं पुढं सरका, बोथरेवणी वगैरे सरका, थोडी जागा द्या. बरं आहे, बरं आहे, आता बरं आहे. राम म्हणता रामची होय जय. या वाल्या कोळ्याचं उदाहरण असं आहे की हा राम 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 म्हणता 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 काय झाला? राम झाला. लिहिले रामायण रामाआदी. म्हणजे अगोदर नामधारक या पदवीवर आरूढ झाला आणि नंतर तो राम झाला. ज्याप्रमाणे ती भिंगुरटी असते एक कुंभारी, त्याला ती एक थोडंसं खूप हे असतं बघा, त्याच्यात एक आळी राहते, खेड्यापाड्यात दिसतं ते भिंगुरटी. एक ती जी काही भिंगुरटी आहे ती एक कोणत्या तरी नवीन जातीची आळी आणते आणि त्याच्यात ठेवते त्या खोक्यात, आणि येता जाता तिला चावत राहते. अशी त्या आळीला डंख मारते, अशी चावत राहते. तर ती आळीला काय घाबरून असं ध्यास लागतो की आता येईल मला चावल, आता येईल मला चावल. असं ध्यास धरून 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 ती स्वतःच भिंगुरटी होऊन जाते. ती स्वतःच काय होते? भिंगुरटी. ज्ञानोबारांनी सुद्धा तसं एक उदाहरण दिलेलं आहे आपल्या वासुदेवामध्ये. भांबावशी झने शरीर कर्दळी स्तंभ, भस्मविष्ठा कुमी उभे आहे तो सुशोभ. भाविता कीटकी झाली तिया रमिले नाभ. भावे भक्ती सुलभ ओळगा ओळगा पद्मनाभ, ओळगा ओळगा पद्मनाभ. ओम नमो भगवते बघा तुम्ही त्या भिंगुरटीचं किती सुंदर उदाहरण आहे. भाविता कीटकी झाली भृंगीत या क्रमिलेनं. ती त्या ध्यासानं ती स्वतःच भिंगुरटी होऊन जाते. जसं आता सुरुवातीला सून म्हणून येते घरामध्ये, पण सासूच्या धाकाधाकानं काही दिवसांनी तीच काय होऊन जाते? सासू होऊन जाते. आणि हळूहळू त्या सासूच्या सगळ्या गोष्टी शिकून घेते. आणि मग सुनीला म्हणते माई सासू अशी वागत होती, माझी सासू अशी म्हणत होती, तशी म्हणत होती, तिच्याकडून मी हे शिकले ते शिकले. म्हणजे एका ध्यासानं जसं संसारामध्ये सुद्धा काय काय होतात माणसामध्ये बदल होतात. अहो नवरा बायको म्हटलं तरी ते एकमेकाच्या याच्यानं
दोघांचं बोलण्याची भाषा बदलते. हा स्त्रीची भाषा बोलू लागतो पुरुष, आणि स्त्री पुरुषाची भाषा बोलू लागते. एवढं त्यांच्यामध्ये काय होतो, बदल होतो. किती बाऱ्या सांगावं बाबा, ह्यो बाबा ऐकतच नाही. म्हणजे ही भाषा ती बोलते. हे अमुक काम करा, तमुक काम करता, हा म्हणतो हो करतो बाबा, आणतो बाबा, नेतो बाबा. आता बाबा आहे का ते? हो. अशा प्रकारची उलटी सुलटी भाषा होऊन जाते. तर हे कशासाठी सांगितलं की जसं एका ध्यासानं संसारामध्ये सुद्धा जसे बदल होतात, त्याप्रमाणे राम राम म्हणता म्हणता अनेक भक्त रामरूप झालेले आहेत. म्हणून राम म्हणता रामची होईजे, पदे बैसोनी पदवी घेजे. नामधारक या पदावर आरूढ व्हा आणि नामस्मरण करता 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 रामची होईजे, रामरूप होता येतं, असं या ठिकाणी महाराज सांगतायत. पण हे आमचं जे शब्द आहेत, हे शब्द म्हणजे रामनाम एकतर तुम्ही घ्या, विश्वासाचं घ्या, आणि आमच्या वचनावर विश्वास ठेवा, असं दुसऱ्याकडे म्हणजे ऐसे सुख वचनी आहे, ऐसे सुख वचनी ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. ऐसे सुख म्हणजे कैसे सुख, तर राम होणं हेच सगळ्यात मोठं महत्वाचं सुख आहे. राम राम म्हणता म्हणता रामरूपता प्राप्त होणं हे सर्वात श्रेष्ठ अशा प्रकारचं सुख आहे. आणि हे सुख या वचनानं प्राप्त होतं, म्हणजे रामनामानं हे प्राप्त होतं. आणि आमचे वचन जे आहे ते जर तुम्ही ऐकलं, त्याप्रमाणे वर्तन केलं, तर असं सुख तुम्हाला प्राप्त होईल. असे दोन अंगानं त्याचा अर्थ. ऐसे सुख वचनीय आहे, विश्वासे अनुभव पाहे. म्हणून याच्यावर दृढ विश्वास ठेवा, कारण विश्वास हा फार मोठा महत्त्वाचा विषय. बरं, भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निश्चय दास, न पाहे मागील ते आसू, उडती सोस सेवेता,
गाठी तरी विश्वास. पारमार्थिक माणसाकडे एक महत्त्वाचं भांडवल लागतं, ते म्हणजे विश्वास. भांडवल गाठी तरी विश्वास. कोणाकोणावर विश्वास ठेवायचा? संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. संतावर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा, नामस्मरणावर विश्वास ठेवा. विश्वास पाहिजे. अविश्वासी मनुष्य जो आहे ना, तो अनाधिकारी आहे. अज्ञश्या श्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यति. नायं लोकोऽस्ति न परो न सुखम संशयात्मनः. अज्ञश्या अज्ञानी, अश्रद्धावान आणि संशयी मनुष्य यांचं काय होतं? पतन होऊन जातं. म्हणून विश्वास फार महत्त्वाचा आहे. अज्ञान नसलं पाहिजे. एखाद्याला अज्ञान असलं तर हळूहळू संतांच्या संगतीनं कमी होतं. अविश्वास असला तर संतांच्या सानिध्यामध्ये श्रवणानं तो कमी होतो. आपण संशय फार वाईट आहे. संशय मनुष्याचा कधीच उद्धार होत नाही. म्हणून संशयाहुनी थोर, अनिक नाही पाप घोर. संशय विनाशाची वागुर, प्राणियासी. संशय हा विनाश करणारा असतो. म्हणून संशयी नसावा मनुष्य. या ठिकाणी सांगितलेलं विश्वास ठेवा, नामावर विश्वास ठेवा. अंतरी विश्वास अखंड नामाचा, काया मने वाचा हेची हे. नामस्मरणानं मी रामरूप होईल असा विश्वास ठेवा. आणि अनेक संतांनी तो अनुभव प्राप्त करून घेतलेला आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी नामस्मरण केलं. तुकोबाराय राम झाले. उलट रामापेक्षा काकणभर मोठे झाले. तुकाराम तुकाराम दो अंग, दो नाम एकची अंग. उनका सेतु भंग गया, इनका सेतु अभंग. तुकाराम तुकाराम हे रामरूप झाले. अनेक संत रामरूप झालेले आहेत. आत्ता आम्ही लहान होतो त्यावेळेला इथे बिरागी बाबा म्हणून यायचे. तर ते नामस्मरण करता करता रामरूप झालेले हे आम्ही प्रत्यक्ष आम्हाला डोळ्यानं दिसायचं. एवढी त्यांची एकरूपता व्हायची. मला वाटतं आमच्या विठ्ठल भाऊंनी त्यांना बघितलेलं बिरागी बाबा. भरतने पाहिलं नसेल, तू नसेल पाहिलं. भरत छोटा असेल एखादं, त्याने पाहिलं. पण ते नामस्मरण करता करता देहभान विवर्जित अवस्था व्हायची. ते नामानं हे असं होतं की ते रामरूप होतात. रामरूप झाल्यानंतर संसारातलं एकही क्लेश त्यांना प्राप्त होत नाही. संसाराच्या अंगानं कितीही दुःख त्यांच्यावर आदळले, एकदम त्रिविध ताप येऊन जरी आदळले तरी ते डगत नाही. कारण ते त्यांनी मुख्य आनंद प्राप्त करून घेतलेला असतो. मुख्य आनंद प्राप्त करून घेतलेला असल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचं दुःख होत नाही. आनंदमय ते जीवन होऊन जातं. पण विश्वास हे अनुभव पाहे. दृढ विश्वास ठेवा, करत राहा आणि मग त्याची अनुभूती घ्या. अनुभवाला फार मोठं महत्त्व. विश्वास हे अनुभव. आणि ते रामरसाचं एवढं माधुर्य आहे, ते अमृतापेक्षाही गोड आहे. पण ते भक्तांना नाही ना, हे सगळ्यांना थोडंच गोड लागतं. नामामृत गोडी वैष्णवाला धली, योगिया साधली जीवन कळा. नामामृत गोडी, ही नामामृत गोडी येते वैष्णवाला कळत असते. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड, नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा कावाने घे, मन माझे केशवा कावाने घे, मन माझे केशवा कावाने घे, मन माझे
अमृतापेक्षाही गोड हे नाम आहे, भक्तांना वाटतं. हो, बाकी आपल्याला आमरस जास्त आवडतं, आपल्याला आमरस जास्त गोड लागतो नामापेक्षा, पण नामाची गोडी आपण चाखलेली नाही. भक्तांना सगळेच रस फिके वाटतात, रामरसाच्या पुढे सगळेच रस फिके वाटतात, ते त्यांना रुचत नाही. ही गोष्ट तिसऱ्या कडव्यात सांगितलेली आहे. रुचती 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 रामरसाची चवी आन रस रुचती केवी. रामरसाचा ज्याने आनंद घेतला, जे महात्मा पुरुष रामाच्या नामामध्ये रंगलेले आहेत, मन हो राम रंगे रंगले, ज्यांचं मन हे रामरंगामध्ये रंगून गेलेलं आहे, त्यांचा हा विषय. त्यांना इतर रस आवडत नाही. हा इतर रस कोणते आहेत? इतर 6 प्रकारचे रस आपण चव घेत असतो रोज. 6 प्रकारचे रस आपण रोज सेवनामध्ये घेत असतो. आणि काही मग बोलण्या चालण्यातून मग 9 रस आहेत, आणि प्रेमाच्या अंगानं 8 रस आहेत. किती रस झाले? एकूण किती रस झाले? खाया प्यायचे 6, बोलण्या चालण्याचे 9, 9 6 15, आणि प्रेमाच्या अंगानं 8, 23. एकूण आपण 23 रस. तर त्यात आणि मग हे आमरस उसाचे रस ते पुन्हा वेगळे, हे रस पुन्हा वेगळेच आहेत. आता उन्हाळ्याच्या हिशोबानं ऐके नाही, हां, ते खाण्यात आले, बरोबर आहे, हां, ते खाण्यात आले ना, पुन्हा त्याच्या अंतर्गत आले, बरोबर आहे. तरी तुम्ही मान्य केलं ते वेगळे येतं, म्हणजे वेगळे तर वेगळे. ते खाण्यापिण्यामधले 6 रस आहेत. त्याच्यामध्ये आंबट, तुरट वगैरे हे आपण खात असतो. काही गोष्टी ज्या आहेत त्या अशा चोखून खायच्या असतात, काही असे भाजेल शेंगदाणे, फुटाणे असे माणसं कोड खात राहतात, अशी चव घेत राहतात. काही रस खाताना नुसत्या दाताच्या टकरा होतात. कुरडई खाता धडक होय दाता, नुसते दाताच्या टकरा आहेत. बाकी कितीक माल पोटात जातो, माल कमी राहतो, पण आवाजच जास्त. एका कुरडई जर कुठली नाही एवढीच भरण, पण खाताना एवढा तडाल वाजत राहतात तोंडामध्ये. तर हे असे कुरडई वगैरे खाताना हे सगळे रस आपण चोखतो. काही असे चाटून खाता, हे लोणचे बिंचे असे खात राहतो माणसं. लोणचे, एखादी जर भाजी चांगली झाली, मस्त
चवदार, तर माणसं बोटंसुद्धा, अरे राहून दे अंगठा, अंगठा राहून दे, अंगठे बोटं बिटंसुद्धा चाटू चाटू खात. असे काही रस आहे, काही चाटून खायचे रस आहेत, काही असे कालून बिलून, काही ओरपून घ्यायचे आहेत, काही कढी बिडी. आज मला वाटतं रामनवमी आहे, आज उपाशी, जास्त काही वर्णन करत नाही. पण हे 6 प्रकारचे रस आहेत ते आपल्या जेवणामध्ये नेहमीच आपण खात राहतो. आणि बोलण्या चालव्यामधले हे सगळे 9 प्रकारचे रस आहे. शृंगार, हास्य, करुण, रौद्रवीर, भयानक, बिभत्स, अद्भुत, शांत, असे 9 प्रकारचे रस आहेत. शृंगार रसाचाही आपण आनंद घेत असतो. शृंगार रस म्हणजे सजणं धजणं, हो, हे सगळं शृंगार रसामध्ये येतं. ते पुरुषापेक्षा महिलाकडे जास्त असतं मॅचिंग. माणूस एवढा काही मॅचिंगमध्ये नाही फसलेला, पण महिलाकडे असतं ते. एका रंगाचं फार चपलापासून तर टिकलीपर्यंत एकच रंग, हो, अशा अलमाऱ्यामध्ये बांधू बांधू ठेवलेले असे सेटच, हो. नुसतं त्याला हात लावायचं असेल की आलंच बाय की त्याच्यात सगळंच असतं, इथून तिथून सगळं एकाच रंगामध्ये. आणि सगळं ते परिधान करायला किती वेळ लागतो. तिला बायकोला जर बाहेर घेऊन जायचं असलं तर 1-1.5 घंटा आधी सांगावं लागतं, आवरून घे. मग आपल्याला 9 वाजता बाहेर जायचं असतं 10:30ला, सुद्धा 1-1.5 घंटा ते आवरून घेऊन. आणि एवढं सगळं जिथल्या तिथं झाल्यानंतर पुन्हा दिसते मी कशी, ते शृंगार रस आहे हा सगळा, शृंगार रस. आणि एवढं करूनही जर काही माणसं असे भारी असतात, काय एवढे शोभले नाही, फक्त म्हणून द्यायचं उशीर. पुन्हा आता एवढं सगळं करून पुन्हा त्या ओठाला चपडायचं, ते कावळ्याचं माकडाचं रक्त आहे त्याच्यात काले, ते काय म्हणते मला माहीत नाही त्याला, असं चपडीचे. निसर्गाने दिलेलं चांगलं राहतं, हो, पण ते काय त्याला आवडतं, खाताना किती कळ जातं, खाताना पोटात जातं. आणि ते घाण वस्तू, ते काही फार चांगलं मटेरियल वापरलेलं नाही त्याला, त्याच्यामध्ये रक्त असतं कावळ्याचं माकडाचं. अजून बी काही काही कालू आहेत त्याच्यामध्ये, मला सगळं माहिती आहे, पण आता इथं नाही सांगतो, हो, फक्त तुम्ही लावू नये म्हणून सांगतो, तेवढ्या पुरतं सांगतो. सगळं जर सांगितलं ना तुम्ही बाटलेच फेकून देताल घरात, इतकं बेकार आहे ते. पण ते लावायचं. हे सगळे शृंगार रस, शृंगार रस याचा एक माणसं आनंद घेत असतात लग्ना कार्यामध्ये, याच्यामध्ये त्याच्यामध्ये. ते असे फवारे मारायचे, असं जवळ आलं की माणसाला वाटतं की बापरे काहीतरी फवारून आलं वाटतं. असे सगळे असे जसं काय माणसाचं ते कापूस शिपूर राहिलं. शेतकरी लोक फवारे मारतात ना, झाडाला कीड लागलं, झाडाला कीड लागली की फवारे मारतात. तसं समजून घ्यायचं हे झाड जरा किडकं झालंय आता, हा ना, असे ते फवारे मारतात. तर शृंगार, हास्य, हास्यरस आहे बोलण्या चालण्यामधला. हेही माणसं हसत राहतात. थोडंफार बोलण्यामध्ये थोडाफार इकडं तिकडं शब्द झाला की माणसाला हसू येतं, तो हास्यरस आहे. मग कीर्तनामध्ये एवढा तेवढा जे आम्ही कधी मध्ये विनोद सांगत असतो, त्याच्यातून कोणता रस निर्माण होतो? हास्य रस निर्माण होतो. माणसं हसत असतात, विठ्ठल हा हास्यरस, करुणा, बिभत्स वगैरे असे 9 प्रकारचे रस आहेत. आणि प्रेमाच्या अंगाने 8 रस आहेत. स्तंभ, स्वेदोथ, रोमांच, स्वरभंगोत, वेफतु, वैवर्ण्यम, शुक्लय, मित्यष्टो, सात्विका, मताहा. भगवंताविषयीचं प्रेम जर निर्माण झालं तर शरीराचं स्तंभ होऊन जातं, स्थिर होतं, अंगावर रोमांच उभे राहतात, डोळ्यातून प्रेमाश्रू येतात. असे प्रेमाश्रू जे आहेत ना ते इकडून येतात, असे ते थंड राहतात. दुःखाश्रू गरम असतं, ते इकून येतात. दोघांचे 2 मार्ग आहेत. दुःखाश्रूचं पाठकुटून काढलेलं आहे इकून, आणि प्रेमाश्रू इकडून येतात, ते थंड असतात. असं वेगवेगळ्या अंगानं अश्रू येत असतात. कधी दुःख झालं तर त्याला रडताना त्यावेळेला. आणि मग कांदा कापल्यावर जे येतं ते अश्रू पुन्हा वेगळेच. कांदा कापल्यावर डोळ्यात अश्रू येतात ना, फार डोळे असे ओले ओले होतात, पण ते काही दुःखाश्रू नसतात. ते दुःखाश्रू नसतात,
ते काहीतरी त्यांना बनवून खायचं असतं, ते माणसं सहन करून घेते. काय त्यातून काय काही ठसका लागल्यावर बी येते, ठसका लागल्यावर बी डोळ्यातून पाणी येतं. एखादा जर ठसका बिसका लागला गेलं की डोळ्यातून पाणी येतं. आणि मग काहीला सवयीनं, काहीला सवय असते एकदा तरी रडल्याशिवाय बरं वाटत नाही. असे काही सवयीचे असतो. घरात गेलं तर ते एकदा पाहिलं बायको रडत होती, काय झालं तुला, कोण काही बोललं का, हो दीर बोलला का, भाया बोलला का, जाऊ बोलले का, ते सांग ना. तरी ती थांबानच रडायलाच लागली. म्हणजे बा नेमकं काय झालं, तब्येत बरोबर नाही का, नाही काही नाही. अरे काय झालं सांग ना, का रडलं नाही, बरेच दिवस झाले होते रडलेच नाही. असं बी काही काही राहतं. एकूण असे एवढे 23 तुम्हाला हे रस सांगितले, पण सगळ्यात श्रेष्ठ रस आहे तो रामरस. रामरसाची चवी आन रस रुचती केवी. रामरस घेणाऱ्यांना इतर रस कधीच रुचत नाही, ते या रसामध्ये निमग्न होऊन जातात. आणि तुकोबाराय म्हणतात, हे तुम्हाला मी काही उगाच बघलेतलं सांगत नाही. हे रामनामाचा आनंद आम्ही अगोदर चाखला, तो आम्ही अनुभव घेतला आणि नंतर ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत, असं शेवटच्या कडण्यात वर्णन आहे. तुका म्हणे चाखोनी सांगे, मज अनुभव आहे अंगे. तुकोबाराय म्हणतात, हे रामनामाचा आनंद आम्ही भरपूर घेतला, त्याच्यातला रस चाखला आणि त्या नामानं काय अनुभव येतो हे आम्ही अगोदर घेतला आणि नंतर लोकांना देऊ लागलो. सेवितो हा रस वाटितो वानिका, झारे होऊ नका रान भरे. असं या अभंगाचा सगळ्यात तुम्हाला थोडक्यात अर्थ सांगितला. आता शांततेनं महिला मंडळीकडे थोडेसे फुलं वगैरे सगळ्यांनी एका महिलांनी उठून वाटायचे, पुरुषांकडे एका जणांनी फुलं वाटायचे. 15 मिनिटामध्ये आपण कथा सांगणार आहोत, प्रभू रामचंद्रांची अवतार कथा सांगणार. नंतर 12 वाजता बरोबर जन्मोत्सव साजरा होईल. नंतर पंजेरी जी आहे ती प्रसाद तुम्हाला सगळ्यांना मिळेल. 2 आरत्या होतील, एक सुखकर्ता दुःखहर्ता, एक रामरायाची आरती होईल. नंतर तुम्हाला घरी जाण्यासाठी परवानगी मिळेल. अजून 15-20 मिनटं फक्त आहे. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमानं भजन करायचं. विठोबा
राम म्हणता रामची होय जे पदी बैसोनी पदवी घे जे ऐशे सुख वचनी आहे विश्वासे अनुभव पाहे रामरसाची आचवे आन रस रुचती केवी तुका म्हणे चाखोनी सांगे मजा अनुभव आहे अंगे. अत्यंत सोपा अभंग आहे. भजनी मालिकेमध्ये शनिवारच्या अभंगामध्ये हा अभंग आलेला आहे. भजनी मंडळीचा कंठस्थ आहे. यथामती आपण त्याचा काय अर्थ होतो तो बघण्याचा प्रयत्न केला. आता प्रभू रामचंद्रांची जी अवतार कार्य आहे, कारण भगवान अवताराला येतात दुष्टांचं पारिपत्य करण्यासाठी, धर्माची ध्वजा उभारण्यासाठी आणि भक्तांच्यामध्ये भक्तीचा आनंद घेण्यासाठी. अनेक ऋषीमुनी भक्तांना, सिद्ध पुरुषांना भगवान स्वतः भेट देतात, त्यांचं दर्शन घेतात. हे तुम्ही रामकथेमध्ये ऐकलं. शरभंग मुनीचं दर्शन आहे, सुतीक्ष्ण मुनीचं भगवान दर्शन घेतात, अगस्ती मुनी आहे, भारद्वाज मुनी आहेत, या सगळ्यांचं भगवान स्वतः दर्शन घेतात. म्हणजे साधू संतांचा सहवास भगवंतालाही आवडतो. तया लागी मज रूपा येणे, तयांचे निमज येथे असणे, तया लोन की जे जीवे प्राणे ऐसा पडिये. दोवरी दोन्ही भुजालो घेऊनी, अलिंगवा लागोनी तयाचे अंग. त्या भगवंताला आलिंगन त्या भक्ताला आलिंगन देण्यासाठी, भक्तीचा आनंद घेण्यासाठी परमात्मा येतात. दुष्टांचा नाश करण्यासाठी, धर्माची ध्वजा फडकवण्यासाठी असं हे भगवत कार्य आहे. आणि आता भगवान त्रेतायुगामध्ये अवतार घेण्याकरता उत्सुक आहेत. पण ते अवतार घेण्यासाठी योग्य घराणं असावं लागतं. कारण एखादा महात्मा पुरुषसुद्धा भलती सलतीकडे जात नाही. तिथे सुद्धा योग्य घराण्याची निवड परमात्मा करतात. प्राप्य पुण्यकृतां लोका नुषित्वा शाश्वती समाहा. हां, एखादा योगभ्रष्ट पुरुष पुढे पाठवायचा की ज्यांनी खूप साधना केलेली आहे, तर त्याच्यासाठी एखादं पवित्र घराणं वगैरे बघावं लागतं. तिथे येतात. तसं हे जे घराणं आहे, हा जो रघुवंश आहे, हे अत्यंत श्रेष्ठ घराणं आहे. ऋषितुल्य जीवन जगणारे ते राजर्षी आहेत. राजर्षी आहेत. पूर्ण राजे, सत्यवादी राजे होते. हरिश्चंद्र राजासारखे, रघुराजासारखे, दिलीप राजा, अजय राजा, हे सगळे राजे फार सत्यवादी राजे होते. कधीही खोटं बोलत नव्हते. असे ते सत्यवादी राजे. त्या घराण्यामध्ये भगवान येणार. राजा दशरथ आहेत. तर बराच काळ त्यांनी राज्यकारभार केला. पुत्र झाले नाही. 3 पट्ट राण्या त्यांच्या आहेत. कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी, अशा 3 पट्ट राण्या आहेत. काही रामायणामध्ये म्हणतात की दशरथ राजाला 700 बायका होत्या. पण आता या रामचरित मानसमध्ये आणि भावार्थ रामायणामध्ये तर काही आम्ही वाचलं नाही. आणि अनेक रामायण आहेत. असेल एखाद्या रामायणामध्ये उल्लेख, पण आपल्याला 3 राण्या माहिती आहेत. राजाला 3 बायका होत्या. पण पुत्र नसल्यामुळे वशिष्ठ महामुनींना विचारलं की काय करायचं, आणि पुत्रकामेष्ठी नावाचा यज्ञ करा. मग तो पुत्रकामेष्ठी नावाचा यज्ञ केला. आणि यज्ञ तो केला, ते सगळा प्रयत्न वगैरे सगळा त्यांनी केलेला आहे. मग ते यज्ञनारायण प्रसन्न झाले, प्रसाद घेऊन आलेले आहेत. आणि ते प्रसादाची वाटप झाली. आणि ते त्यावेळेला काय काय घडलं हे सगळं तुम्ही आता हनुमान जन्माच्या कीर्तनामध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. यावेळेला हनुमान जन्माच्या कीर्तनाला मी इथे नाही आहे. आमच्या ह्या ज्या पाटील वहिनी आहेत, यांच्या गावी कीर्तन आहे, काल्याचं कीर्तन तिथे. मग आता हनुमान जन्म कीर्तन कोणी करावं, तर मग अण्णा म्हटले की ज्ञानेश्वरला करायला. त्याला कबूल करायला लावलं. सुरुवातीला तर नको चाललं, पण नाही म्हणलं आता तुला हनुमान जन्माच्या कीर्तनाची सेवा करावी लागेल. आणि ते का सांगितलं, कारण आम्ही कोणालाही सांगत नसतो. अगोदर बघत असतो की कीर्तनाच्या अंगानं काही गोष्टी आहेत का. कारण कीर्तनकाराला ताल स्वराचं ज्ञान असावं लागतं. त्यामुळे त्याला ताल स्वराचं ज्ञान आहे. तो स्वतः वादन करतो.
गायनाचं ज्ञान आहे, थोडंसं गाण्याचं बी ज्ञान असावं लागतं ना, गाण्याचंही ज्ञान आहे. अनेक साधू संतांचं श्रवण करत असतो, काही लिखाण चालू आहे, काही ग्रंथाचं वाचन चालू आहे. तर हे सगळं त्याचे अधिकार असतो. हे कीर्तन असं नुसतं गप्पा गोष्टीचा विषय नाही, हे सगळं करावं लागतं. त्या अंगानं त्यानं ते सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. फक्त आता एकच आहे की भजनी मंडळीने बरोबर पहाटे 5 वाजता कीर्तन सुरू करायचं, एवढी जबाबदारी भजनी मंडळीने सांभाळायची. सगळेजण सावधान व्हा आणि त्या कीर्तनाची सेवा हा ज्ञानेश्वर करणारे हनुमान जन्मान आणि बहुसंख्येनं कीर्तन श्रवण करायला या. 5 ते 6 6:30 वाजेपर्यंत. सूर्योदय किती वाजता असतो अण्णा? 6:30ला ना. 5 ते 6:30 हो व्यवस्थित ते झालं पाहिजे, असं ती कीर्तन सेवा होणार आहे. भजनी मंडळीचा प्रतिसाद तर मिळणारच आहे. आज मुद्दाम सांगितलं, म्हणलं सगळ्याच्या एकदा कानावर गेले म्हणजे ठीक आहे, म्हणजे सगळे माणसं सावध राहतात. म्हटलेलं नाही सावध होऊन भजनी लागा, आणि तुम्हाला सावधानतेचा इशारा दिलेला आहे. अशा पद्धतीनं हनुमान जन्माच्या कीर्तनात ती कथा आहे. म्हणून आपण या राम जन्माच्या कीर्तनामध्ये फक्त एवढंच सांगू की हा प्रसाद सगळ्यांना वाटला गेला आणि राजांच्या 3ही राहण्या ज्या आहेत त्या गर्भवती झालेल्या. गर्भवती झाल्यानंतर साधारण 7 महिन्यामध्ये डोहाळे जेवण असतं. डोहाळे जेवण काय आहे? म्हणजे गर्भ जो पोटामध्ये आहे त्याच्या मनात काय भावना आहे त्याप्रमाणे त्या स्त्रीला भावना निर्माण होतात. गर्भाचे आवडी मातेचा डोहाळे. त्याला काय वाटतं? कुठे काही ग्रंथ वाचन करावे वाटतात का कुठं भटकावं वाटतं? असं इकडं तिकडं कुणकडे बी आपलं भटकावं वाटतं का एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन खावं वाटतं? नवरा एकदा बायकोला म्हणला, अरे बाहेर जेव म्हणले आज. ती झाली ना खुश. ती म्हणले आत्ता आवरते. हो म्हणले आवर, मी बाहेर चटई टाकतो. उन्हाळा दिवस आहे ना, बाहेर जेव म्हणजे अंगणात. आणि हिला काय वाटलं बाहेर म्हणजे हॉटेलमध्ये. हो ते म्हणले बाया मला वाटलं बाहेर म्हणजे हॉटेलमध्ये. हे इथं जेव म्हणले बाहेर, तिथं कोण खर्च करणार आहे? तर असं काही वाटत राहतं. त्या डोहाळे होत असतात, असं वाटतं तसं वाटतं, आणि त्याप्रमाणे त्या गर्भाच्या भावना तिथे उमटत असतात. तर राजा दशरथाला वशिष्ठ महामुनीने सांगितलं, कुलगुरू वशिष्ठ सांगे नृपवरा, अस्ति गरोदरा तुझ्या कांता, धर्मशास्त्रांशी डोहळे पुसावे, त्यांचे पुरवावे मनोरथ. ऐकोनियाशी आनंद मानसी, कैकई सदनाशी जाता झाला, मंचकी बैसली होती ते पापिनी, देखताची नयनी पहुडली, सुंदरपणाचा अभिमान मनी, त्यावरी गर्भिणी नामा म्हणे. सुंदरपणाचा अभिमान म्हणे म्हणजे कौशल्यापेक्षा सुमित्रेपेक्षा कैकई कशी होती? सुंदर होती, ब्युटिफुल. ती सुंदर होती. आणि सुंदरपणाचा काय असतो? अहंकार असतो. औरत के पास अगर 3 बातें रही तो बहुत अच्छा काम है. 3 बातें हो ना. पहली बात तो सुंदर काया और पर्स में माया, और एक आवाज में पति बोले आया. 3 गोष्टी असलं की बायकोचं काम भारी झालं. या 2-3 गोष्टी पाहिजे. आणि त्या सगळ्या कोणाकडे होत्या? कैकईकडं. त्यावेळेला पर्सा नव्हत्या पण पैसे भरपूर होते. हे पर्स आत्ता निघालेले. आता त्या पर्सात बी काही एवढं राहिलं नाही, सगळ्या टिकल्या आणि मिकल्या राहतात. पण हे सगळ्या 3 गोष्टी. सुंदरपणाचा अभिमान म्हणी, त्यावरी गर्भिणी नामा म्हणे. आणि मग राजाने विचारलं, म्हणले सांग तुझे मानसी होते जे डोहाळे, सांग ओ वेल्हाळे मजपाशी. तुला काय वाटतं? राजा म्हणे इच्छा तुझे मानसी, डोहळे सांगशी मज आता, येरी म्हणे ऐशे वाटतसे जीवा, कनिष्ठाशी द्यावा राज्यपद, ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा, नये समाचार त्यांचा म्हा, जनात हे निंद वेद बाह्य कर्म करिता, अधर्म पाप बहु, माझे मस्तकी ठेवावा हा दोष, तुम्हा पाशी लेश नाही.
निंदितील जन मज वाटे सुख ऐकताचे दुःख राया झाले. तक्षिकाचे पेवी तर सांगितलेलं आहे की एखाद्या विषाच्या याच्यामध्ये तक्षक पडत घालिता ती घृत अग्निमुखी ऐशी दशा होय नामा म्हणे त्याशी उठिला त्वरी शितेत होणे. ती काही म्हणते मला असं वाटतं की लहान्याला राज्य गादीवर बसवावं, मोठ्या त्याची वाट सुद्धा कानावर येऊ नये. लोकांना काही वाटणार नाही असं मला वाटतं म्हणून असं ते राजा दुःख झालं. आपल्या वंशामध्ये मोठ्या कुठले काय केलं मला असं वाटतं वडिलांची सेवा करा, भाव मला पाहिजे एवढं मला द्या. राजाला खूप आनंद झाला आणि काही पासून जे दुःख झालं ते विसरला. नंतर उठले ते कुठे आले? कौशल्याच्या महालामध्ये. कौशल्य सदनी जाता झाला. पाहतसे तेव्हा दृष्टी श्रावणारी न माये अंतरी तेजतीचे सदा समाधिस्थ रामरूप झाली कौशल्या माऊली नामा. ती अशी तल्लीन झाली होती, समाधी लागली होती. जसं राम राम म्हणता म्हणता रामरूप होतं तसं ती रामरूप झाली होती. आणि मग राजा दशरथ तिला विचारू लागले, पण एक नाही दोन नाही काही नाही महाराज, ते आनंदामध्ये मग्न आहे. राजा म्हणतात तिला काय झालं नेमकं? का हो भ्रमचित्ता झाला असे? तिला काही भ्रम झाला का? अरे उदरात असे भक्तांचा कैवारी, तिथे कसं काय भ्रम आहे? उदरामध्ये भक्त कैवारी परमात्मा आलेले आहेत, भ्रम वगैरे काही नाही. पण दशरथ राजांचा जो विचार आहे, दशरथ राजाला असं वाटलं की काहीतरी हिला भ्रम झालेला आहे. आपण म्हणतो ना काही बाहेर बाधा वगैरे, अशी काहीतरी बाहेर बाधा झालेली आहे. ही काही माझ्याकडे बरोबर बघत नाही, पाहत नाही, बोलत नाही. मग आता हिला बोलकं कसं काय करावं? म्हणले आपल्या लग्नाच्या गोष्टी काढू, मग तरी बोलकी होईल. कारण एखाद्या वेळेस जर बायको बोलत नसली तर मग काही गोष्टी माणसाकडे युक्तीनं ठेवाव्या लागतात. कधी भांडणं झाले ना फक्त एवढाच शब्द वापरायचा, हां सुंदर असली म्हणून काही बोलते का? एवढं जरी म्हटलं तरी थोडा फरक पडतो. बरं थोडा फरक पडतो. तर असं बोलताना माणसाने थोडंसं बोलायला पाहिजे काहीतरी गोष्ट. म्हणजे आता काय करावं, हिला बोलकं कसं काय करावं? मग बोलकं कसं करावं? तर राजाने काढल्या लग्नाच्या गोष्टी. म्हणजे रावणे हे केले लग्ना माझी विघ्न असे की स्मरण तुझे लागे. रावणाने आपल्या लग्नात विघ्न केलं होतं. आपण तर किती ठरवलं होतं, फोटो काढायचे, हे करायचे, ते लग्नाच्या आधी दाखवायचे सगळ्याला. त्या याच्यावर किती आपण विचार करून ठेवला होता. आणि हे रावणानं आपल्या लग्नात विघ्न केलं हे तुला कळतं का? जसं रावणाचं नाव काढलं तसं ती लगेच बोलायला लागले, आणि रे धनुष्य मारीन रावणा, धनुष्याना मी रावणाला मारीन. लंका बिभीषणादी नवीन अंगद सुग्रीव जामवंत वीरा हनुमंत पाचारा लवकरी. लंके पुढे मोठे माजवीन रण तोडीन बंधन सुरूरांचे.
अंगद, सुग्रीव, जामवंत वीरा असे वेगवेगळे नाव भगवान घ्यायला लागले. खरदूषणाचा घेईन मी प्राण, धनुष्य मोडीन भुजाबळे, ध्यातीमत त्याची बहुतावडी, नविसंबे त्याची घडी एक. असं भक्ती बोलायला लागली. दशरथ राजाला वाटलं काम लईच बिघडला आता काय खरं नाही. मी काय विषय काढला नाही, भलतंच बोलायला लागली. म्हणजे काहीतरी भूतानं येईला झडपले. वशिष्ठ महामुनीला बोलून आणलं. म्हणले महाराज बघावं लागेल तुम्हाला, काही वेगळाच कार्यक्रम सुरू झाला. म्हणले मी तिला बोलते आणि ती बोलते. वशिष्ठ महामुनींना येऊन ओळखलं, तिच्या उदरामध्ये प्रभू रामचंद्र आहेत. म्हणून वशिष्ठ महामुनी आनंदात मग्न झाले. ते असे डोलायला लागले, प्रेमाश्रू डोळ्यातून आले, डोळे पुसू लागले. दशरथ राजाला वाटलं ही बी केस कामातून गेली. म्हणजे आता वशिष्ठ महामुनी बी त्यात धोरणाला लागले. आधी एक श्रावण बाळाचं माझ्या हाताने हत्या झाली, ते दुःख अजून ते पाप गेलं नाही. हे दुसरं एक ब्राह्मण माझ्या हाताने मरायच्या मागे. श्रावण वधाचे अघनाई जळाले, दुजे हे निर्मिले प्रारब्धाची. आता देवा तूच मला सोड, हे अंबुजाक्षा, हे परमात्मा, या दुःखातून मला सोड. दशरथ वशिष्ठ महानी मुनी त्या ठिकाणी देहभावावर येऊन बोलू लागले. म्हणजे राजा अरे शांती धर. अरे प्रत्यक्ष अनंत कोटी ब्रह्मांड एक परमात्मा याच्या उदरामध्ये आलेले. धन्य 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 अयोध्येचे लोक राजा रघुवीर पाहतील. धन्य पशुपक्षी श्वापदे तरुवर, हे सगळे अयोध्येतले लोक सगळे धन्य धन्य झाले. आणि राजा तू खूप धन्य आहे, तुझ्या उदरामध्ये परमात्मा येऊ लागलेले आहेत. आणि तो हा आजचा दिवस होता. उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस, शुक्ल पक्षी ही नवमी, उभे सुरवर व्योमी. हा वसंत ऋतू आलेला आहे. इथे सगळं जिकडे तिकडं बहारलेलं आहे. बहारो फूल बरसावो, हे जिकडे तिकडे काय झालेले आहेत, फुलांचा वर्षाव, फळ फुलानं सगळं बहरून गेलेलं आहे. असं हे वातावरण आणि आनंदमय वातावरण आहे. ऋतू वसंताचा दिवस, शुक्ल पक्षी ही नवमी, उभे सुरवर ते माध्यानाशी दिनकर पलभरी होय स्थिर. धन्यमीच त्रिभुवनी माझे वंशी चक्रपाणी, सुशोभित दाही दिशा आनंद नरनारी शेषा. नाही कौशल्येशी भान गर्भ्यार्या नारायण, अयोनी संभव प्रगटला हार. प्रभु रामचंद्र राजा राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 उड्या मार. प्रभु रामचंद्र हनुमान बजरंग बली, अयोध्या नगरी की, राम लल्ला की. हर हर श्री राम, जय श्री राम, जय श्री राम.
ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर जय विठ्ठल होईल. नंतर सुख करता दुःख करता एक आरती होईल. ते पंखे बंद करता आरती लावा आणि एक प्रभू रामचंद्राची आरती होणार आहे. सर्वांनी दर्शन घ्यायचं, पंजरीचा प्रसाद घ्यायचा. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय हा बोली
Hey,